नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज आणि आज आपण थोडक्यात समजून घेऊयात की बाजीराव पेशवे कर्जबाजारी का होते. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बाजीराव पेशव्यांवरती कर्ज होते हे सगळ्यांना माहिती आहे. तर कर्जाचं मेन कारण असं होतं की बाजीराव पेशवे म्हणजे जेव्हापासून पेशवा झाले तेव्हापासून मराठा साम्राज्यामध्ये सतत भांडणं लागलेलेच होते. म्हणजे ते पहिले दुसऱ्या छत्रपतींपासनं त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये म्हणजे साताराची गादी, कोल्हापूरची गादी यांच्यामध्ये वाद पहिल्यापासून होताच होता. यांच्यामध्ये पहिले युद्ध झाले आणि नंतर बाहेरचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी लढण्यामध्ये सतत युद्ध तर होतच होते. तर ह्या युद्धांसाठी अपफ्रंट त्यांना पैसे खर्च करावे लागायचे. युद्धासाठी म्हणजे सैन्य जमवणं, सैन्याचे पगार देणं याच्यासाठी तुम्हाला अपफ्रंट कॅश मोजावी लागायची. लोकांना पगार द्यावा लागायची आणि त्याच्यामुळे ते पहिले आणि इमिडिएट गरज पडली पैशांची तर त्यांना सावकारांकडनं कर्ज घ्यावं लागायचं. तर हे सावकार 12 ते 22% म्हणजे कर्ज द्यायचे. आणि त्या काळामध्ये म्हणजे खूप जास्त रक्कम असायची, कारण की ते अनसिक्युअर्ड असायचं. उद्या तुम्ही युद्ध हरले तर ते परत कोण करणार, त्यामुळे ते इंटरेस्ट रेट खूप जास्त असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे पेशवे जे होते ते म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांच्या नातेवाईकांकडूनच कर्ज घ्यायचे, जेणेकरून काय म्हणतात त्याला, ते कर्ज फेडायचं असेल तर त्यांना वेळेवरती फेडावं लागायचं. आणि म्हणजे नातेवाईकांकडूनच कर्ज घेतलेलं आहे आपण आणि त्यांना वेळेच्या वेळी बरोबर पैसे दिले नाही तर ते नाराज व्हायचे. ते तर होतंच होतं. तिसरं आहे की बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली म्हणजे जे सरदार असायचे त्यांना प्रॉपोर्शनेट रिवॉर्ड करावं लागायचं त्यांना. म्हणजे जसं की शिंदे असतील, होळकर असतील, पवार असतील यांसारखे जे सरदार असायचे, जर तुम्ही त्यांना पैसे दिले नाही किंवा मग त्यांना रिवॉर्ड केलं नाही तर ते तुमच्यासाठी का लढतील. नुसतं हर हर महादेव केल्याने ते तर तुमच्यासाठी लढणार नाही. त्यांना ॲक्च्युअलमध्ये काही ना काहीतरी रिवॉर्ड तर असायला पाहिजे. त्यामुळे ते जे पण टेरिटरी जिंकायचे किंवा प्रदेश जिंकायचे त्याच्यातला 30% जो हिस्सा असायचा तो पेशवे स्वतः ठेवायचे, 30% हिस्सा शिंदे ठेवायचे, 30% हिस्सा होळकर ठेवायचे आणि उरलेले 10% पवार हे म्हणजे ठेवून घ्यायचे. मग त्याच्यातून जेव्हा रेव्हेन्यू येईल तेव्हा ते तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये तुम्ही त्याला इन्क्लूड करू शकता. त्याच्यानंतर जे जिंकलेला प्रदेश आहे याच्यामध्ये कमावीजदार नेमावं लागायचे. म्हणजे नवीन प्रदेश जिंकला तिथं नवीन लोक सरदेशमुखी, चौथाई यांच्यासारखे टॅक्सेस लावायचे. ते त्या रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी लोक लावावं लागायची, एम्प्लॉय करावं लागायची. मग ते लोक वर्ष झाल्याच्या नंतर मग ते शेतसारा गोळा करतील, चौथाई जमा करतील, सरदेशमुखी जमा करतील आणि हे करण्यामध्ये खूप वेळ लागायचा. बऱ्याच वेळेस बाकीचे मुघल सरदार असतील किंवा राजपूत सरदार असतील त्यांच्याकडनं पैसे यायला ह्या वेळ लागायचा. मग त्यामुळे बाजीराव पेशव्यांवरती कर्ज भयानक होतं.